गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नाम रूपाधर मति न लखी जिही मति लखे सोमय शुद्ध का अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदावरुण यम शक्ति धनुष गणेश जा कृपालु सर्वज्ञ कुही अधारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। कोण आहे का? नाही काय कोण मग? कृष्ण का हे आहे ना? हा त्या पेजवर चालू इकडं हो इकडं हा हे कधी वाक्य लक्ष आहे का? खाली त्याच्या हाताच्या इकडं इकडं ते दुसरा पॅरेग्राफ वरचा हे हा त्याचा यद्यपि शास्त्र युक्ति से अज्ञानी भी मिथ्या जाने और तत्वमसी विषय मिथ्या है, यह अपरोक्ष मति ज्ञानी को होवे ही होवे है, अज्ञानी को नहीं होवे। याते अज्ञानी को विषय के परोक्ष जो मिथ्या बुद्धि है तासे अपरोक्ष सत्यत्व की भ्रांति दूर होवे नहीं। इस रीति से अज्ञानी विषय में जब विराग हो गए काल में
परोक्ष मिथ्या बुद्धि है भी, परंतु परोक्ष मिथ्या बुद्धि से प्रबल अपरोक्ष बुद्धि है। याते अज्ञानी की परोक्ष मिथ्या बुद्धि विराग हेतु नहीं, किंतु प्रगट तो सत्य बुद्धि का से विषय से राग ही हुए है, और जो विराग हुए तो भी मिथ्या बुद्धि से नहीं, किंतु विषय में दो दृष्टि से हो रहे हैं। विषय झाला होता हा विषय। ज्ञानवान सर्व प्रपंच को अपरोक्ष रूप करके मिथ्या जाने, ता अपरोक्ष मिथ्या बुद्धि से अपरोक्ष सत्य बुद्धि दूरी होवे है। याते राग के हेतु विषय में सत्य बुद्धि तो ज्ञान को है नहीं, विराग के हेतु विषय में मिथ्या बुद्धि ज्ञानवान को है, और ज्ञानी को विषय में सत्य बुद्धि फ्री होवे तो राग भी फ्री होवे और विराग दूर होवे, तो अपरोक्ष रूप से मिथ्या जाने पदार्थ में फिर सत्य बुद्धि होवे नहीं हुआ। याते अपरोक्ष रूप से मिथ्या जाना जो रज्जु सर्प ताके विषय सत्य बुद्धि फिरी होवे नहीं, कैसे ज्ञानी को फिरी सत्य बुद्धि होवे नहीं। यह इस रीति से राग की उत्पत्ति और विराग की निवृत्ति ज्ञानी की होवे नहीं। याते ज्ञानी का विराग दृढ़ है। एवढंच याच्यात या आता वाचल्यामध्ये काय काय दृढ पुरुष झाल्यावर त्याला व्यवहाराचं खरंच काहीच वाटत नसतं। एवढंच महत्त्वाचा प्रश्न आहे। जेव्हा दृढ झालं, दृढ कसं आम्ही नेहमी सांगतो, गुरुजींचे उदाहरण नेहमी सांगतो, ज्याला ज्या विषयाची आवडण्याची इच्छा होत नसते, ज्या विषयाची इच्छा आहे त्या विषयाची इच्छा, ज्या विषयाची आवड त्या विषयाची इच्छा नसते, गोष्ट खरी आहे। पण ज्ञानी पुरुषाला दोन्ही पदार्थाचं दृढ अपरोक्ष झालं। गुरुजींनी सांगायचं, मी ब्रह्माचं जग कसं आहे विचारावं, आणि जग मिथ्याचं अधिष्ठान कसं आहे असं विचारावं। तर ज्ञानी पुरुषाचं दृढ अपरोक्ष मी ब्रह्म आहे असं दृढ अपरोक्ष झाल्यामुळे त्याला जगाचं मिथ्याचं दृढ अपरोक्ष झाल्यामुळे आणि दृढ सत्यबुद्धी असल्यामुळे ब्रह्मबुद्धी अपरोक्ष झाल्याने देहबुद्धी अपरोक्षाची नाहीची होते। आणि अज्ञानी लोकांचं वैराग्य, अज्ञानी लोकांचं ज्ञान, अज्ञानी लोकांचा परमार्थ त्याला वैराग्य नसतं, दोष दृष्टीनं वैराग्य त्याला। जीवे सकल शास्त्र करावं, चित्ते अंत्येची ठावो, आणि त्याने कोडेक जन्म जो पडलं पाहिजे। जीवेच्या ठिकाणी शास्त्र 4 वेळ आतापर्यंत पाहण्यासारखे आहेत,
पण विषय सत्य म्हणा किंवा जगसत्य बुद्धी म्हणा, हे जर असेल तर असं कोट्यवधी जन्म जर गेले किंवा पाठांतर करून सांगण्यामध्ये तर माझी प्राप्ती नाही. का? वर्म असं की देह बुद्धी अपरोक्ष आहे ना, आणि परमात्मा बुद्धी परोक्ष आहे. मग परोक्ष अपरोक्षाच्या विरोधी नसतं, अपरोक्ष अपरोक्षाच्या विरोधी. मग तिथं ब्रह्म अपरोक्ष झालं, मी ब्रह्म असा अपरोक्ष आहे दृढ निश्चय झाला, त्याचं वैराग्य कायम राहील. त्याला जगचा विषय भोग्य बुद्धी राहत नाही. आणि मिथ्या हे कळणं फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे. मिथ्या दृष्टांताने सांगते, मिथ्या प्रक्रियेनुसार बोलता येईल, पण मिथ्या कळलेली स्थिती फार वेगळी. ती कशी? एखादं चित्र हरवलं किंवा एखादं चित्र फाटलं, त्याच्याविषयी जसे काय अनुकूल प्रतिकूल भाव होत नाही, त्याप्रमाणे देहाधिक जगती असणारे त्याचं नाश झाला काय, राहिले काय, मावळ काय नाही, राहिले काय. राहिल्यावर आनंदाने गेलं दुःख नाही, राहिल्यावर गेल्यावर दुःख. का? आत्मा अपरोक्ष बुद्धी म्हणा. ज्याला आत्मा अपरोक्ष बुद्धी झाली, मीच देव आहे, मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, असं ज्याचा निश्चय झाला, असं अपरोक्ष जो महात्मा, त्याला देहबुद्धी मिथ्या राहते, देहबुद्धीचा व्यवहार मिथ्या बुद्धीने होतो. म्हणून त्याच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भाव होत नाही. प्रपंचाविषयी अनुकूल प्रतिकूल भाव होत नाही. मग ते प्रपंच देह आणि देह संबंधी, परमार्थ खुणीच आहे. देह आणि देह संबंधी याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भाव होत असेल तर त्याला परोक्ष ज्ञान शास्त्राचं म्हणावं, अपरोक्ष ज्ञान जगताचं म्हणावं. आणि ह्या ज्ञानी महात्म्याला अपरोक्ष आत्मस्वरूप झाल्यामुळे त्याला जगत अपरोक्ष होत होतं, देह अपरोक्ष वाटत होता. ते या अपरोक्ष ब्रह्मबुद्धीने देह अपरोक्ष बुद्धी नाहीशी झाली. अलग लक्षात. म्हणून ज्ञानी पुरुषाचं वैराग्य कायम राहतं. का मिथ्या ठरलं ना, याला दुसऱ्या सोपाधिक अध्यास, निरुपाधिक अध्यास. निरुपाधिक अध्यासाचे उदाहरण म्हणजे रजसर्प, शुक्तिरजस, सानुपुरुष, स्वप्न, हे निरुपाधिक अध्यास असतात. सोपाधिक मृगजल आहे का नाही, आणखी असे काय स्वप्न, हे पुन्हा पुन्हा प्रश्नाला येणार, पण मिथ्या बुद्धी राहते. आणि अज्ञानाची बुद्धी ज्ञान जरी सांगत असेल तर मिथ्या नसतो जगताची विषय. जगताविषयी मिथ्या नसल्यामुळे त्याला सुख नाही आणि त्याच्या जन्मरण चुकत नाही. म्हणून या दोघांमध्ये फरक एवढा. विषय मुद्दा लक्षात ठेवा. अपरोक्ष अपरोक्षाचे निवृत्तक आहे, परोक्ष अपरोक्षाचे निवृत्तक नाही. एवढाच मुद्दा आहे या विषयामध्ये आहे. चलो का पुढे. असं बरे का सगळी पंक्ती वाचून सांगतो. ज्ञानी पुरुषाला विषयाबद्दल इच्छा ठेवल्यामुळे त्याला मोह होतो, आणि अज्ञानी पुरुष आत्मज्ञान परोक्षरित्या सांगतो आणि त्याच्या ठिकाणी वैराग्य झालेलं असतं ते विषयाच्या दोष देखील, म्हणून ते शिकत नाही. आता दुसरा विषय. ज्ञानवान सर्व
ज्ञानवान सर्व प्रपंच को अपरोक्ष रूप तो ये मिथ्या जाने है. आणि ज्ञानी जो महात्मा मी ब्रह्मात्मा आहे असा ज्याला अपरोक्ष ज्ञान झाले तो पुरुष सर्व प्रपंच म्हणजे स्थूल सूक्ष्म देह आणि त्रिभुवन याच्याच त्याला मिथ्या बुद्धी झाल्यामुळे त्याला काय हरकत नाही. अपरोक्ष करके मिथ्या जाने का जगाला त्या अपरोक्ष अपरोक्ष मिथ्या बुद्धि से अपरोक्ष सत्य बुद्धि दूर हो जाए. म्हणून आत्मा ब्रह्म हे अपरोक्ष बुद्धीनं जग सत्यत्व बुद्धी नाहीशी होते, दूर होते म्हणजे नाहीशी होते. याते राग की हेतु विषय में सत्य बुद्धि तो ज्ञानी को है नहीं. आता त्याच्या विषयी प्रेम होण्याचं ज्ञानी पुरुषाला नाही का. ज्ञानी पुरुषाने जागतिक जगत मिथ्या अनुभवले, जागतिक जगताचं मिथ्येपणाने अपरोक्ष ज्ञान आहे म्हणून त्याला मिथ्या पदार्थाविषयी राग द्वेष होत नाही, त्याच्याबद्दल त्याला काही परिणाम होत नाही. कोणाला ज्ञानी पुरुषाला. कोणते ज्ञानी कोणत्या ज्ञानाला परिणाम होत नाही मिथ्या पदार्थाचा. आलस आला काय मग का बोला ना माझं सांगणं बरोबर वाटतं का. हा मग नाही सगळं नाही म्हणजे काय नाही. अरे ज्ञानी पुरुषाला मिथ्या पदार्थाविषयी दुःख का होत नाही, त्याच्याविषयी प्रेम का होत नाही, तेवढं बोलत नाही. अपरोक्ष पण झालं काय हे महत्वाचा मुद्दा. अपरोक्ष ज्ञानी पुरुषाला मी आत्मा ब्रह्म आहे असं ज्याला अपरोक्ष ज्ञान झालं अशा पुरुषाला जगसत्यत्व बुद्धी अपरोक्ष जी होती ती नाहीची होती. अपरोक्ष पदावर जोर आहे. नुसतं मिथ्या म्हणून भागत नाही, नुसतं मी ब्रह्मसाक्षी म्हणून बोलत अपरोक्ष. उदाहरण सांगायचं ज्ञानी महात्म्याला अपरोक्ष झालेला असतो मी आत्मा ब्रह्म आहे आणि याला आपण कीर्तन करतं या भूमिकेवर. आता हे सोहळे झाले त्रिभुवने आबांचा कीर्तनाचा या विषयाच्या संबंधी. आता हे सोहळे झाले त्रिभुवने विषम धोनी सांगलेले म्हणजे मिथ्या आहे माझं वेगळं आहे अशा बुद्धीने त्याला बाद केला सांगून बाद. मग तुम्ही कुठे आहेत तर ते बोलले ब्रह्मपुरी वास करणे आम्हा अखंड या पदामध्ये अपरोक्ष पदाला ब्रह्मपुरी वास आम्हा करणे अखंड न देखील तुम्ही विचारायचे. आम्ही अपरोक्ष स्वरूप अनुभव आहे म्हणून जागतिक बुद्धी ही विटाळली म्हणजे दोष आहे आणि त्याचं तोंड बघत नाही. आता याच्या खालचा विचार सांगायला गेलं साधनचे लक्षण तर फार वेगळे. त्यांना कोणत्या विषयाचं कौतुकच नाही, कोणत्या विषयात त्यांच्यावरती रवत नाही. ते एकच आहे. काय एक आहे त्यांचं हरिपाठामध्ये एकच आहे तुमचं.
तिन्ही काळामध्ये त्यांचं चिंतन चालू असतं. या अपरोक्ष बुद्धीचं जागृत असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, या तिन्ही अवस्थेमध्ये अपरोक्ष झालेली वृत्ती ते तिन्ही काळामध्ये त्या अपरोक्षाचं चालू करतं. कोणतं चरण लागले बरे हरिपाठातलं पाठ आहे का? ज्ञान पाठ हरी हा कोणतो भरला गंगा हरी दिसे. भरला गंगा तिचा अपरोक्ष पद आलं. हरी म्हणजे ब्रह्म आलं. वळ कोणत्यामध्ये मग सर्व व्यापक आहे असं जिथं झालं तिथं बाकी काही काही नाही. म्हणून ज्ञानाला जगत मिथ्या ठरल्यामुळे त्याला त्याचा मोह नाही, त्याच्याविषयी क्रोध नाही, त्याच्याविषयी शोक नाही. मिथ्या पदार्थ आपण म्हणून मिथ्या पदार्थ अपरोक्ष करावं आणि स्वरूप सच्चिदानंद ते अपरोक्ष करावं. दोन्ही बाजून अपरोक्ष कळलं तर अपरोक्ष अपरोक्ष तुमच्या मिथ्या अपरोक्षाने जगसत्य बुद्धी नाही चिंते आणि आत्मा आणि सच्चिदानंद स्वरूप ह्या अपरोक्षाने विषयाच्या सुखाची निवृत्ती होते. जगताच्या सत्यत्व बुद्धीची निवृत्ती होते. जगतामध्ये जे कुशल विद्वान त्याची निवृत्ती होते. म्हणून मिथ्या पदार्थामध्ये या अपरोक्ष ज्ञानी महात्म्याला त्याला त्यात काही अपरोक्ष झाल्यावर त्याची सत्यता नाहीच होते. जगताविषयी जे सत्य आहे, जगताविषयी जे सुख आहे, जगताविषयी जे ज्ञान आहे हे तिन्ही त्याच्याजवळ राहत नाही. आणि सत्य पदवी जगातून काढले, ज्ञान पदवी बुद्धीतून काढले आणि सुख हे पद विषयातून काढले. विषयात सुख नाही अपरोक्ष, बुद्धी ज्ञानच नाही अपरोक्ष, जगत जगता म्हणजे सत्य आहे, जग सत्य नाही हे अपरोक्ष. म्हणून सच्चिदानंद अपरोक्षाच्या पुरुषाला आहे. त्या पुरुषाला जगताचं मिथ्यात्व ठरल्यामुळे जगताच्या ठिकाणी अपरोक्ष बुद्धी मिथ्यात्व ठरल्यामुळे जगसत्यत्व बुद्धी अपरोक्षाची नाही शिकते. आलं का लक्षात? म्हणून ज्ञानी पुरुषाला काही जगाविषयी वाटत याचे राजकीय हेतु विषय में सत्य बुद्धी तो ज्ञानी को है नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाला सुख दुःख होत नाही. त्या ज्याच्यापासून सुख दुःख होतं त्या विषयाचे त्याला सत्य बुद्धी नाही, मिथ्या बुद्धी आहे म्हणून त्याला सुख दुःख होत नाही. जगा सत्य बुद्धी ज्याला आहे त्याला सुख दुःख होते. जहाजिक जगत ज्याला मिथ्या ठरलं त्याला सुख दुःख होत नाही. आणि ते नुसत्या शब्दाने नसून जहाजिक जगत प्रत्यक्ष मिथ्या आहे, अपरोक्ष या दिशेने जगत मिथ्या आहे अशा ज्या पुरुषाला अनुभव आला त्या पुरुषाला सुख दुःख होत नाही. का? जगताची सत्यत्व बुद्धि जो ज्ञानी को विषय में सत्य बुद्धि हो फिरी होवे तो राग भी फिरी होवे और विराग दूरी होवे. सो अपरोक्ष रूप से मिथ्या जाने पदार्थ में फिरी सत्य बुद्धी होवे नाही. म्हणजे ज्ञानी पुरुषाला एकदा मिथ्या कळल्यानंतर त्याला जगसत्याची बुद्धी होतं. त्याला एक उदाहरण सांगतो आठवलं. निजाम काळामध्ये सोनपेठला शंकर स्वामी होते ज्योतिष्यामध्ये बिनचूक. आणि बंगालचा एक साधू भविष्य ज्योतिषशास्त्रामध्ये खूप चांगला होता. मग त्या निजाम सरकारने दोघाला बोलवलं आणि दोघाला आळस आला का नाही.
दोघाला बोलून दोघांचं गणित भविष्यशास्त्रामध्ये उतरायचं बिनचूक. पण एक दिवशी तो बंगालचा साधू ह्या शंकर स्वामीला म्हणला, तुम्ही आहे त्याचं वही सांगता का नाही त्याचं? आता नाही त्याचं भविष्य कसं होईल? आहे त्या भविष्याची काय गरज आहे? मग ती जर हुशार हो म्हणजे वेदांचे असे शब्द जाणे असतं, काय खरं नसतं. मग तुम्ही मिथ्या मिथ्या म्हणतात ना, त्यावर त्यांच्या कंठात एक तोळ्याचं सोन्याचा कंठा होता. कोणाचा? बंगालच्या साधूचा. म्हणलं तुम्ही जगत मिथ्यांची सोन्याचा कंठा जमावा. त्यांनी काढला आणि दिला, घेऊन गेलं. माणसाला तर एक बंदूक गेलं, त्यांची विचार मावळते आणि आनंदावर आहे. 2-3 दिवस गेल्यानंतर त्या शंकर स्वामींनी तो कंठा घेतला आणि एकांतच वाचल्यावर ही कंठा घ्यावं. तर ते साधू म्हणले, हे शंकर स्वामीला, मी एकदा बेलका थकलोपणा घेत नसतो. थकला म्हणजे थकला. तो मिथ्या आहे ना, नाही घेणं, हात नाही लावून तिकडे तू काही कर. म्हणजे असा ज्याचा दृढ मिथ्या तो झाला त्याला काय. म्हणून जगत मिथ्या तो ठरल्याचे असं होणार. जगत मिथ्या स्वप्नाच्या दृष्टांताने कळे, जगत मिथ्या रज्जू सर्पाच्या दृष्टांताने कळे, जगत मिथ्या त्याच्या सुखांनी कळे त्या दृष्टांताने, आणि स्वप्न अवस्थेचा विचार जग मिथ्या ठरेल. पण मिथ्या जर ठरले तर अपरोक्ष मिथ्या ठरायला पाहिजे. जरा गुरूंचा दृष्टांत होता. चोराला त्या पैशाला नाही ओळखेल ते चोर त्याच्याजवळ येत नाही, आणि जो पण तुम्ही चोराला ओळखत नाही तो पण तुमची चोऱ्या करतो. तसं देवरूपी अभिमान, मी शाणा, मी वेडा, मी पंडित, मी पुराणिक, मी शास्त्रीय किंवा मी संस्कार वगैरे, हे सगळे मीपणा जे आहे ते अज्ञान आहे, ते मिथ्या आहे. आणि ज्ञानी पुरुषाला अहंकाराधिक असतं. त्या अहंकाराधिक मिथ्या ठरल्यामुळे त्याला पदार्थाविषयी प्रतिकूल भाव नाही, त्याच्या ठिकाणी मिथ्याचे निश्चय झाल्यामुळे. म्हणून ते कोणत्या व्यवहारात असले तरी आपल्या पदांची काही चूक होत नाही. बरोबर आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाला अपरोक्ष आत्मस्वरूप कळल्यामुळे, मिथ्या अपरोक्ष कळल्यामुळे त्याच्याविषयी जगसत्याची बुद्धी राहत नाही. आणि अपरोक्ष मिथ्या अपरोक्ष बुद्धी जगाविषयी असल्यावर जगसत्याची बुद्धी राहत नाही असं. आणि जगसत्याची बुद्धी राहत नाही याची खूण का? जगत मिथ्या ठरलं रज्जू सर्पाप्रमाणे स्वप्नासारखं असा अनुभव त्यांनी निश्चित ठरलं, त्याला खूण काय? तर काय सांगावा? सांगतो, देहातील जगत हे त्याला मिथ्या ठरल्याची खूण काय? कबीर महाराजांनी दाखवलं. काय दाखवलं कबीर महाराजांनी? सांगतो. उदाहरण करण्याकरता त्यांच्यात चित्र होते. का
कबीर महाराजाचा. आणि मुलाला सांगता आज आपलं चित्र आहे आणि जा दूध घेऊन ये. आपलं कसं चरित्र असतं ते वेगळे असतात अनुभवाने. त्याने ऐकलं आणि गवळ्याच्या वाढत गेला आणि आपलं दूध असेल ते करू लागला. पण दूध आहे मग तिथून निघाला आणि एक गावच्या लांब दुर्देशी एक म्हैस निलेल पडली होती मरून. कमाल आपलं धार करू लागला. कमाल धार करू अप्रोक्ष विषय काढला आणि कबीर महाराज आले. अरे बेटा क्या करते हो बोले. मैं बोलो भैंस का दूध निकलता हूँ. अरे मृत्यु भय जो प्राणी है उसमें क्रिया नहीं होती. तो तिथे कमल बोलते बाबा गए वाले माता पिता कैसे आते आखिर गेलेला जे लोक तुमच्या आई वडील तुला येतील कसे. म्हणजे ते येते ते मग तुला म्हैस उठून दूध देते. मग त्याने आई बाप दाखल हे नाही म्हैस उठून दाखवली. हे का अपरोक्ष अप्रोक्षच्या विरुद्धच आहे एवढंच. आत्मबुद्धी अपरोक्ष ते देहबुद्धी अपरोक्ष जात नसते. पण मध्ये दर्शन दिलाय त्याने अपरोक्षाचं सोम करणारे पण जगसत्त्व असणार. काही काळ वास करायचं मुळीच ठरलं होतं आणि प्रसंगाने असा गुरुजी महात्मा होते. विजयादशमीला वार करायचे गुरु असणारे वारकर त्यांनी आपल्या स्पर्धे व्यवस्थिशीर केले. गेले दर्शनाला. गुरुजी म्हणून हे काय केलं तुम्ही. जर साधे कपडे घातले तर काय जेवण असतं नका. हे विशेष काय केलं. म्हणून जगसत्यत्व बुद्धी आत्मसत्यत्व बुद्धीने नाही शोधली. आता हे जरा थोडा विचार. जगत खरं वाटतं का आपण खरे वाटतात. आपण खरे आपण खरे वाटतं ते ऐकलेले का अगोदर आता ऐकल्यानंतर ऐकलं. बरं आता ऐकून हा निश्चय झाला का नाही. हा मग सुख दुःख न व्हायला पाहिजे. जन्म मरण नाही असं वाटलं पाहिजे. स्त्री पुरुष नाही असं वाटलं पाहिजे. माझं वय हिचं आहे असं न वाटलं पाहिजे. व्यवहारात हे बोला पण हे मनाचा असा निश्चय जर झाला तर त्याचे परिणाम होत नाही. जर ह्याचे परिणाम नाही झाले तर मग पदार्थ मिथ्या. मग ते नामरूप आलं सगळं. इंद्रचंद्र आले सगळं. त्रिभुवन आले सगळं. कारण त्रिभुवन हे अविद्याचंच कार्य आहे. त्रिभुवन हे मायाचंच कार्य आहे. आणि त्या त्रिभुवनामध्ये रसेश्वर येऊन हे मायाचंच कार्य आहे. म्हणून अपरोक्ष अप्रोक्षाच्या विरोधात आहे. जर अपरोक्ष प्रत्यक्ष असेल तर देहबुद्धी प्रत्यक्ष नाहीशी होते. हा सिद्धांत इथं. म्हणून त्याला विषयाविषयी ज्ञानाला त्याचा मोह होत नाही. खऱ्या ज्ञानाला का खरे ज्ञानी जे असतात म्हणजे अनुभवी. खरे खरे शब्दाचा अर्थ अनुभव. अनुभव.
ज्याने मी आत्मा ब्रह्म आहे असं ज्याने अनुभव घेतला त्याची खूण आहे अभंगामध्ये. असे खूण आहे ते माथ्यावर जटाचा भार आहे, भगवे कपडे अंगावर आहे, हातात भोपळ्याचं कमंडूल आहे, अशा राईचे शिर याच्या उलट विलासाने हवेत असतो ते त्याचं समजलं आहे. आणि जगत बोलतो मित्र पण विलासाने हव्यास आहे हे मग परोक्ष बोलणे. आणि अपरोक्षामध्ये तो कोर असायचा विषयी विचार पडला निश्चित अंगी ब्रह्मरस ठरवला. विषयाचा विषय ज्ञानद्वारे जर पडला, विषयाचा विषय ज्ञानाने जर मिथ्या पदार्थ कळले तर मग मात्र त्याला सुखाची प्राप्ती होते, त्याला दुसरा विषय आवडत नाही आणि तिसऱ्या विषयाला सत्य देत नाही. मला हा जीवनमुक्त पुरुष आणि असा जीवनमुक्त पुरुष जो दृढ आहे त्याला सुख दुःख कसंच होईल. काय नाही ते आपलं मस्तीच असतं. झालं संदेवी खोडलं श्री ज्ञान सच्चिदानंद स्वामी महाराज एकच पेरा असतो का, एक पेरा एक दुसऱ्या पेरा थोडंसं राहिलं.